तर फ्रेंड्स बघू शकता मी आलेले आहे बारामतीत आणि बारामतीला सुप्रसिद्ध वडापाव खाण्यासाठी. आणि ते वडापाव आहे तनिष्काच्या शेजारी. एक तनिष्का ज्वेलरी आहे त्याच्या साईडला आहे आणि तनिष्का ज्वेलरीच्या साईडला आहे. तुम्ही बघू शकता हे पाठीमागून असा रोड आहे बारामती जाण्याचा. आणि मी तुम्हाला आता नवनाथ वडापावचं दाखवणार आहे. तर एकदम आपल्याला पाहिजे तसा वडापाव भेटतो. बटर, चीज, स्पेशल वडापाव, फक्त वडापाव ते पण भेटतं. आणि शेंगदाणा चटणी मिळते सोलापुरी. तर ही एकदम चांगल्या क्वालिटीचे वडापाव भेटते. चला मी तुम्हाला दाखवते. तर तुम्ही बघू शकता हो काही नवनाथ वडापाव आणि एवढ्या कमी जागेमध्येच ह्यांनी वडापाव सेंटर चालू केलेलं आहे. हे सोलापूरचे आहेत आणि हे बघा हे दिले पण त्यांनी शेंगदाणा चटणी काय तुम्हाला वेगवेगळं हे भेटेल ते. अहो काही माझे मिस्टर घेऊन आलेत वडापाव आणि हे ठेवा ना एकदम या की बसा. आणि हे साईडला जारचं पाणी आणि एकदम कमी जागेमध्ये ह्यांनी इतकं छान तयार केलं. इतकी गर्दी असते ना सांगूच नका ह्या वडापाव सेंटर. बारामतीतला एकदम एक नंबर वडापाव आहे नवनाथ वडापाव. तर चला आता आम्ही खातो. तर बघा हा वडापाव आणलेला आहे. ते कट्टा आहे आम्ही त्याच्यावरती बसलोत. हे माझे मिस्टर वडापाव खातात. तुम्ही पण बारामतीतले असेल तर नक्की नवनाथ वडापाव सेंटरला भेट द्या आणि वडापाव खा. चला आता मी पण वडापाव खाते. एक नंबर आणि एकदम गरमागरम वडापाव देतात. कांदा सॉस दुसरीकडे पण घेतात 15 रुपये. असा वडापाव कुठं भेटत नाही. एकदम गरमागरम एकदम टेस्टी. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने वडापाव खायचं झालेला आहे. आता आम्ही निघालो. हे बघा वडापाव सेंटर कशी गर्दी. तर फ्रेंड्स बघू शकता तुम्ही आता चालले काय नाही घरी. नंतर ठरलेलंच होतं वडापाव खायचे. त्यांना दुसरं काही तर खाऊ म्हटलं तर नाही म्हणले वडापावनं जरा पोट भरते. ठीक आहे चला त्यांच्या मनातच केले. आम्ही चाललेलो आहे घरी. तर बघा हे फ्रेंड्स रात्री कसं वातावरण घराकडं जातानाच हे प्रगतीनगर आहे आणि त्याच्या साईडलाच हे मोठं हो काय महिता हॉस्पिटल आहे. टेस्ट टू बेबी सेंटर आणि टेस्ट टू बेबी सेंटर आहे 2-3 पण हे ह्या रोडला